सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। आपण सर्व पाली भाषा शिकू, पालीतच बोलू, पुन्हा हा महाराष्ट्र पालीने करू। या महाराष्ट्रामध्ये सर्व समूहाचे लोक राहतात आणि ते सर्व समूहाचे लोक आपापली भाषा बोलतात। जसे लवानी, त्याला आपण बंजारा म्हणतो, मसनजोगी, पारधी, घिसाडी, कैकाडी, झिंगाभुई, बंगाली, गुजराती आणि वडार असे सर्व समूहाचे लोक हे आपापली भाषा बोलतात। त्यातल्या बऱ्याच लोकांची लिपी नाही, पुस्तक नाही बघा, तरी ते त्यांची भाषा बोलतात। आता मला सांगा, झिंगाभुई कधी शाळेत गेलात का? त्यांचं कधी पुस्तक वाचलं का? पारधी मसनजोगी त्यांचं कधी पुस्तक आहे का? लिपी आहे का? बाराखडी आहे का? मग ह्या लोकांचं काहीही नाही, लिपी नाही, पुस्तक नाही, शाळा नाही, कॉलेज नाही, काही नाही, पण तरीही ते बघा त्यांची भाषा बोलतात। इकडे धुळे जळगावमध्ये कोकणी लोक आहेत, आदिवासी लोक, ते त्यांची भाषा बोलतात। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले आदिवासी लोक ते सुद्धा त्यांची भाषा बोलतात। भिल्ल लोक आहेत ते सुद्धा त्यांची भाषा बोलतात। फक्त एकमेव हा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज आहे की तोच फक्त त्यांची भाषा बोलत नाही। पाली तिला नाही कोणी वाली असं म्हणण्याची वेळ आली, कारण पाली भाषेचं शाळा आहे, पुस्तक आहे, बाराखडी आहे, लिपी आहे, सगळं आहे, पुस्तकात आहे, शिलालेखावर पण आहे, सर्व आहे। पण तरी शाळा, कॉलेज, पुस्तक, पाटी, पेन्सिल सगळं असूनही पाली कोणी शिकत नाही, पाली कोणी बोलत नाही। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण जगातील लोकांनी पाली भाषा शिकावी म्हणून त्याला अजिबात वेळ नसताना वेळात वेळ काढून ह्या सर्व लोकांच्यासाठी पाली कशी शिकावी यासाठी पाली व्याकरणचं पुस्तक लिहिलं। 5 भाषेमध्ये पाली शब्दकोश लिहिला, पालीच्या सूक्त गाथा त्याचं संकलन केलं आणि पालीच्या संपूर्ण ग्रंथाचा अभ्यास करून मराठीमध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म आपल्याला भाषांतर करून आपण घेतलं, मराठीमध्ये भाषांतर करून घेतलं। मग अशा प्रकारचं एवढे बाबासाहेबांना मेहनत घेतली, त्यांच्याकडे आर्थिक अडचण होती, रमाच्या मांडीवर किती मुलं मेलेत, दवा नाही, कपडे नाहीत, आणि मुलं मेले तेव्हा अंत्यविधीसाठी पांढरा कपडा पाहिजे, नवा कपडा पाहिजे, त्याला सुद्धा पैसे नव्हते, ते सुद्धा रमाने अंगावरची साडी फाडून दिली, त्याच कपड्यामध्ये अंत्यविधी केला। मग त्यांना अजिबात वेळ नव्हता, पैसा नव्हता, तरीही त्यांनी आपले हक्क, अधिकार, स्वातंत्र्य, कर्तव्य एवढं सगळं केलं आणि आपल्याला पाली भाषा बोलण्यासाठी लायक केलं। पण तरी आपण किती लायक झालो बघा। असं जेव्हा मी लोकांना बोलतो तेव्हा लोक म्हणतात, काय साहेब तुम्ही त्या झिंगाभुईसोबत आमची तुलना करतात, काय साहेब तुम्ही मसनजोग्या लबाण्यासोबत आमची तुलना करतात, काय साहेब तुम्ही आमच्या पार्टीसोबत तुलना करतात का? तसे आहोत का? मग तसे नाही तर त्यांची भाषा नसताना, लिपी नसताना, पुस्तक नसताना ते त्यांच्याबद्दल तुम्हाला बदल काय झालं? मग तेव्हा 150 लोक असे म्हणतात, काय त्यांची परंपरा आहे, परंपरेपासून त्यांचं चला म्हणून ते बोलतात, आपली आहे का परंपरा? मग तेव्हा त्या लोकांना मी एवढंच म्हणतो, साहेब आपली परंपरा कोणती होती? आणि मग ते म्हणतात की आपली परंपरा ती होती, कोणती? लोंगटी लावायची, भाकरी मागायची, दिवसा गावात जायचं नाही, संध्याकाळी गावात जायची, गावाच्या बाहेर ही परंपरा होती, गड्यात गाळगाव ही परंपरा होती, पाठीला झाडू ती परंपरा होती। तुमच्या आजीला आईला कधी चांगल्या प्रकारे साडी पाहिली का? लुगडे पाहिले का? तुमच्या बापाला, आजीला, पंजाला, आईला चांगले कपडे पाहिले का? आता मी जसा सुट्या बोटत आहे आणि अशा मोठ्या महालात आहे तशी आपली परंपरा होती का? जशी तुम्ही एसीच्या गाडीत फिरता, 4 चाकी 2 व्हीलर 4 व्हीलर वापरतात, रेल्वेने विमानात जातात, तशी सुविधा होते का आपल्या बापदाद्याला? आपल्या 17 पिढ्याला होती की सुधारणा? अशी सुविधा होती का? मग हे आपलं काहीही नसताना बाबासाहेबांच्या पुण्यामुळे आपण हे सर्व मिळवलं। मग आता पाली भाषा मिळवलं काय हरकत आहे? मग आता शिकू पाली, होऊ ज्ञानधनाचे वाली, पाली शिका, पालीतच बोला, यासाठी आम्ही सगळ्या प्रकारचे कोर्स केले आहेत। आणि असे कोर्स केले की 1 दिवसाचा कोर्स बघा, 6 दिवसाचा कोर्स, किती कोर्स केले? 1 महिन्याचा कोर्स, 3 महिन्याचा कोर्स, 3 महिन्याच्या कोर्समध्ये बेसिक पाली, ॲडव्हान्स पाली, स्पोकन पाली, आणि हे कोर्स केल्यानंतर मग पुढे MA पाली, PhD पर्यंत अशा प्रकारचे आम्ही अनेक कोर्स केले आणि तेही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारचे कोर्स केले। कारण काय की आपले लोक एवढे आळशी दाखवतात, बिजी आळशी आहेत आणि लोकांना स्वतःला बिजी दाखवतात की आम्हाला अजिबात वेळ नाही,
आणि बाबासाहेबांना असं म्हटलं असतं तर आम्हाला वेळ नाही, तेव्हा काय झालं असतं? तेव्हा तुम्ही गटारातले गटारच राहिले असते आणि गटाराच्या बाहेर आले नसते. पण तरी आता तरी बाहेर आला तर गटारात जाऊ नका ना. म्हणून शिका पाली हा ज्ञानधनाची वाली. यासाठी आम्ही जे कोर्स केले त्या एका एका कोर्सची माहिती तुम्हाला सांगतोय. काय त्यातला पहिला कोर्स? तो पहिला कोर्स असा आहे महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स. कोणता कोर्स? महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स. नाव काय बघा, महाक्रांतिकारी. साधा कोर्स नाही, क्रांतिकारी नाही, महाक्रांतिकारी आणि चॅलेंज कोर्स. चॅलेंज कोणता कोर्स आहे? एका रविवारी पाली शिका. बघा झटका बसला ना, कारण तुमची मानसिकता कशी आहे? निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह माणसाला, आळशी माणसाला झटका बसणारच. काय साहेब असं असते का? एका दिवसात पाली असते का? अरे बेट्यांनो, त्या कोर्सचं नावच आहे महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स. महाक्रांती करा, चॅलेंज स्वीकारा आणि महाक्रांती करा. एका दिवसात एका रविवारी पाली भाषा शिका. येताना मराठी बोलत बोलत या आणि आमच्यापासून घरी जाताना पाली बोलत जा. अशा प्रकारच्या महाक्रांतिकारी चॅलेंजमध्ये सहभागी होऊन पाली बोला, पाली शिका. आणि दुसरा आमचा कोर्स आहे कोणता? 6 दिवसात पाली शिका. तो सोमवारी चालू होतो, शनिवारी संपतो. आणि हा एका दिवसात पाली शिका हा रविवारी असतो. नंतर ऑनलाईन ऑफलाईन कोर्स असतात. पण हा एका दिवसात पाली शिका हा चॅलेंज महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स हा फक्त औरंगाबादला असतो आणि लातूरला असतो. तेही हेड ऑफिसला येऊन असते, तो ऑनलाईन नाही. 6 दिवसात पाली शिका तो आपला ऑनलाईन आहे. पण महाक्रांतिकारी चॅलेंज कोर्स इथं लातूरला किंवा औरंगाबादलाच यावं लागते. आणि सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत इथंच शिकायचं. इथंच जेवण, इथंच चहा, इथंच नाश्ता, इथंच शिकायचं. आणि पाली